सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। आज सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघ आणि टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त अशा बैठकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपल्या भावना व्यक्त केल्या आणि उद्योजकांच्या खास करून यंत्रमाग धारकांच्या समस्येसाठी अगदी येवत असले तरी सातत्याने भूमिका घेऊन काम करणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे ते आदरणीय देवेंद्र खोटे साहेब। या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सोलापूर शहराच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते सन्माननीय भगिनीताई, या ठिकाणी उपस्थित असलेले पेंटप्पा गटम, श्रीनिवास बुश, मल्लिकार्जुन कमटाम, अंबादासजी बिंगी, काशीनाथजी गटम आणि खास करून आमचे डॉक्टर साहेब असतील, आमच्या ताई साहेब असतील, सगळ्यांचंच या ठिकाणी मी मनापासून स्वागत करत असताना आपल्या सगळ्या यंत्रमाग धारकांना उद्योजकांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे हे उमेदवार इथे समोर बसलेल्या या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी आपण आपल्या या हॉलमध्ये बैठक घेतलेली आहे। कौतुक याच्यासाठी की उद्योजक माणसं सहज कुणाच्या राजकीय मनगडीत पडत नाही आणि सहज इथे येऊन तशी बैठक लावणं असं काही उद्योजकांसाठी फार सोपा विषय नसतो, परंतु आपण सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, पण आपण सगळे उद्योजक एकत्र आलात आणि आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली आणि खास करून आमचे उमेदवार नाही आहेत, आपले उमेदवार आहेत अशा पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी घेतली, म्हणून आपल्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आपण सगळेजण पाहतो आज देश वेगाने प्रगती करतो, सगळ्या क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा असेल, साधना असतील, उद्योग असेल, अगदी IT पासून सगळ्या क्षेत्रामध्ये देश आज प्रगती करतो आणि या प्रगतीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजींचा सगळ्यात सिंहाचा आणि मुलाचा वाटा आहे। त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आज आपल्या देशाची वेगाने प्रगती होताना बघतोय। आपल्या देशाची अर्थव्यवस्था आज जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होते अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली आणि हे मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये राज्य किती वेगाने काम करते, राज्य किती वेगाने पुढे चालते याचं उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर कधीतरी आता नव्याने मुंबईला एखादा माणूस जर 6, 7, 8 महिन्यापूर्वी मुंबईला गेला असेल आणि 8 महिन्याने पुन्हा मुंबईला गेला तर आपण मुंबईत आलोय का सिंगापूरला आहे अशा पद्धतीची परिस्थिती, वास्तववादी परिस्थिती आपण झालेली बघतोय। एका बाजूला मुंबईच्या शहराचा विकास होत असताना या छोट्या छोट्या शहरांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतली। खास करून पुणे पिंपरी चिंचवडचा विकास आपण बघत असू, नागपूरमध्ये झालेला ट्रिमंडस असा बदल आपण बघत असू, सोलापूर कोल्हापूर शहरामध्ये आपण बघतो की आज आमचं सोलापूर शहर जे शहर यंत्रमाग धारक व्यवसायांचं शहर, बिडी उद्योजकांचं शहर, बिडी कामगारांचं शहर, यंत्रमाग कामगारांचं शहर अशा पद्धतीची या शहराची जुनी ओळख आपण सगळेजण बघतो आणि या शहराची ओळख आता कुठेतरी पुसली जाते का काय अशी परिस्थिती निर्माण झाली। यंत्रमाग व्यवसाय बघतो आपण आता नव्याने एवढ्या टेक्नॉलॉजी आल्या, यामध्ये स्पर्धेत टिकत असताना आपल्याला अनेक अडचणी निर्माण होतात। आपले जुने यंत्रमाग आपले जुन्या पद्धतीचे असतील, आता नव्याने एवढ्या टेक्नॉलॉजी आल्या त्यामध्ये आपल्याला जगाशी स्पर्धा करताना अडचण निर्माण होते। हे आता वास्तव आहे
त्यासोबत बिडी कामगार, आता बिडीचा व्यवसाय आपण बघतो अगदी संपल्यात जमा आहे, त्या ठिकाणी बिडी कामगारांचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि हे सगळे प्रश्न निर्माण होत असताना सोलापूर शहरामध्ये वाढलेली बेरोजगारी, युवकांच्या हाताला काम नाही, आणि तेव्हा हे युवक विस्थापित व्हायला लागले. आणि आपण बघतो की सातत्याने शहराची लोकसंख्या वाढते. तो सोलापूरच्या बाबतीत वेगळं घडायला लागलं की लोकसंख्या कमी व्हायला लागली. अशा परिस्थितीमध्ये सोलापूर शहराचं जे वैभव आहे हे टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे, ही भूमिका जर कुणी घेतली असेल तर ते आमच्या भारतीय जनता पक्षानं खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली. आणि याचे साक्षीदार आपण सगळे. आज आपण बघतो शहरामध्ये विमान सेवा, आता आपण सगळे उद्योजक आहे, बरेच जण एक्सपोर्ट करतात. आता पुण्या मुंबईला जायचं म्हणलं किंवा एखादा उद्योजक तुमच्या कारखान्याकडे यायचं म्हणलं, इथं बघायचं म्हणलं तर त्याला इथे येत असताना अनंत अडचणी यायच्या. मग रेल्वेने यायचं, आता आणि कसं यायचं. आता आपण पाहतो की आमच्या सोलापूर शहराची विमान सेवा गेल्या अनेक वर्षापासून अनेक लोकांनी आश्वासनं दिली, या शहराने राज्याचं नेतृत्व दिलं, परंतु विमान सेवा कधीही सातत्यपूर्ण चालू झाली नाही. आज आपण बघतो की विमान सेवा चालू झाली, गोव्याला चालू झाली, पण बघा गोव्याची विमान सेवा सोलापुरातनं सगळ्यात हाऊसफुल चाललेली आहे. गोव्याची विमान सेवा डिसेंबर महिना नसताना सुद्धा, डिसेंबरमध्ये जाऊ शकते, पण डिसेंबर नसताना सुद्धा विमान सेवा अगदी हाऊसफुल आहे. म्हणजे आता आमचं कंपनी आता पुन्हा आणखीन एखादी फेरी वाढवता येते का असा विचार करा. एकदा गोव्याची चालू झाल्यावर अनेकांनी शंका उपस्थित केल्या की मुंबईची चालू होणार नाही, होणारच नाही मुंबईची. आता बघताय मुंबईची विमान सेवा चालू झाली, आणि मुंबईची विमान सेवा सुद्धा अगदी टायमिंग हवं असताना सुद्धा आता मुंबईची विमान सेवा हाऊसफुल चालली. पहिले 4 दिवस चालू झाली, 15 दिवसात रिस्पॉन्स बघितला आणि त्या कंपनीने सांगितलं आम्हाला 7 दिवस विमान सेवा चालवायचे, 7 दिवस विमान असतात. आणि ते पाहता पाहता आपण बघतोय की आता ही विमान सेवा हाऊसफुल चालली. मुंबईला सुद्धा सकाळी 7-7:30ला शहरातलं विमान निघालं पाहिजे आणि संध्याकाळी लोकांना परत आलं पाहिजे, अशा पद्धतीची विमान सेवा चालू झाली पाहिजे. आपल्या व्यापारी बांधवांची मागणी आहे. त्याही मागणीला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलं की नवी मुंबईचं विमानतळ आमचं वर्किंग मध्ये आलं की आता स्लॉट आपण त्या ठिकाणी देऊ शकतो आणि विमान सेवा सकाळी सुद्धा चालू होईल. सकाळी गेला संध्याकाळी घरी आपल्या विमान सेवेनं परत येऊ, अशा पद्धतीची विमान सेवा चालू होते. शहराला जगाशी जोडण्याचं काम, शहराला जगाशी जोडण्याचं काम या निमित्तानं झालेलं आपण बघतोय. आपलं हे शहर सोलापूर शहर सिद्धेश्वराचं शहर आहे, त्याच्या बाजूला अक्कलकोट आहे, बाजूला पंढरपूर आहे, आई तुळजाभवानी जवळ येत आहे, आणि हे धार्मिक पर्यटन केंद्र या निमित्तानं असलेलं आपल्या लक्षात येतं. पहिले रेल्वेनं प्रवास व्हायचा, आता तातडीने लोक विमानाने यायला लागली आणि या देवदर्शन करून या भागातल्या पर्यटनाला चालना मिळाली, धार्मिक पर्यटनाला चालना मिळाली. त्यामुळे आपण विकासाच्या दिशेने चाललो. आता लोकांनी सांगितलं आता मुंबई चालू झाली, आता तिरुपतीचं कसं काय, बेंगलोरचं कसं काय. येणाऱ्या 2 महिन्याच्या आत तिरुपती आणि बेंगलोर या दोन्ही सेवा चालू होत्या. तेव्हा आमचं सोलापूर हे जगाशी जोडलं जातंय, हवाई सेवेनं जगाशी जोडलं जातंय. आता सोलापूर जगाच्या नकाशावर सोलापूर चादरीसाठी दिसला असेल, टॉवेलसाठी दिसला असेल, आमच्या त्या कडक भाकरी कुठे म्हणतात तुझ्या शेंगा चटणीसाठी दिसला असेल. आता आमचं जगाच्या नकाशावर हवाई सेवेसाठी आता सोलापूर दिसेल, अशा पद्धतीचं अभिमानास्पद काम आपल्या नेत्यांनी आपण केलेलं बघतोय. त्यानंतर आपण बघतोय आता युवकांचा खूप मोठा लोंढा कुठं जातोय, मुंबईला, पुण्याच्या IT पार्क मध्ये, बेंगलोरच्या IT पार्क मध्ये, पिंपरी चिंचवडला जात आहेत. पण आपल्या भागामध्ये IT पार्क व्हावं, आपल्या भागातल्या MIDCचा अधिक विकास व्हावा, अशा पद्धतीची भूमिका आपण मुख्यमंत्री मोदी यांच्याकडे मांडली. मला वाटतं 6 महिन्यापूर्वी आम्ही IT पार्कची मागणी केली. IT पार्कची मागणी केल्या तातडीनं सूचना दिल्या
कलेक्टरला जागेचा शोध घ्यायला लावला, जागा मिळाली, जागेचं सिलेक्शन झालं, जागा ताब्यात आली आणि आता IT पार्कला मान्यता मिळाली. सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये आता IT पार्क उभं राहील. कधी कल्पना केली होती आपण सोलापूर शहरामध्ये घडू शकतो? ही आता सोलापूर शहरामध्ये घडले. त्यामुळं आता शहर वेगाने विकासाकडे जात असताना आपल्या MIDCचा विकास झाला पाहिजे. खास करून ही MIDC ही शहरातली MIDC आहे. अशा 1-2च MIDC आहेत की ज्या ठिकाणी सांगली असेल, सांगली, सोलापूर, मिरज, सांगली, या 2च MIDC त्या शहरात आहे. आता या शहरात या MIDCच्या अनेक पायाभूत समस्या या ठिकाणी आपण बघतोय. महापालिका आणि MIDCच्या वादाचा विषय, इथं कशा पद्धतीने कोणी सुविधा द्यायच्या, कशा द्यायच्या हा विषय आहे. परंतु मी देवेंद्र दादाला मनापासून धन्यवाद देईन की जसा बिचारा आमदार झालाय तसा या भागातल्या प्रश्नासंदर्भात तातडीने सातत्याने घेतली. तुम्हाला घेऊन गेलेच असतील, चर्चा केली असेल. बाकी राहिलेलं काम, मला तर मुंबईला गेलोय आणि गेल्यावर MIDCच्या प्रश्नासंदर्भात बोलणं नाही असं कधी झालं नाही. भव्य करायला लागते. आता अगदीच काय नाही झालं, मी मुंबईत हे कधी इथं असला तरी PA जोडून देतोय मागं माझ्या. आणि म्हणजे एक कळणं आपण बघितलं असेल की ह्या इथल्या रस्त्याचा विषय. मला आठवतं पाऊस पडला होता, याच ठिकाणी घरामध्ये पाणी गेलं होतं लोकांचं. त्यावेळी या भागात मी भेट द्यायला आलो. इथं पलीकडे गेलो, माझी गाडी पुढे दिलीच नाही. गाडी मला वळवून घ्यायला लागली. मग मला कुठला भाग घेतला, गाडी वळवून मला भागायला जायला लागली. आणि अक्षरशः अशा पद्धतीच्या रस्त्याचा सामना आपली माणसं करतात, त्याचं खूप वाईट वाटलं. आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला की या MIDCतले सगळे रस्ते एका वेळी मंजूर करायचे. 55 कोटी रुपयाचा प्रस्ताव देवेंद्र कोटे साहेबांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यताही दिली. आणि अनंत अडचणी असताना मग 25% महापालिका नगर MIDCने द्या, 25% महापालिकेने द्या, 50% सरकार देईल, अशा पद्धतीची भूमिका मांडल्यानंतर देवेंद्र दादा तसा पिच्छा सोडणार आहे. महापालिकेचे पैसेही त्यांनी DPDCतच माझ्या मागे लागले. मी सांगितलं शेवटी उद्योजक हा या शहराचा कणा आहे. अनेक लोकांचा उदरनिर्वाहाचं साधन या उद्योग व्यवसायावर चालतं. अनेकांची घरं चालतात आणि हा व्यवसाय टिकला तर गाव टिकतं, शहर टिकतं. म्हणून या त्यांच्या पायाभूत सुविधांना आपण काय केलं आपण घेतली. आता सांगतो तुम्हाला की आता हा रस्ता 55 कोटी रुपये सगळे रस्ते आता मंजूर झालेले. मध्ये झाला विषय की MIDCने 25% भरावे. आता मी MIDCने 25% भरायचं म्हटल्यावर आम्ही अधिवेशनाच्या कालखंडामध्ये स्वतः गेलो. मुख्य सचिव मंत्र्यांना भेटायला येतो. पण देवेंद्र दादा त्या सचिवाकडून मुख्य सचिवाकडून मला किमान 4 वेळा घेऊन गेलेत या रस्त्यासाठी. आणि आता या रस्त्याचा विषय मार्गी लागलाय. आणि अगदीच पैशाची अडचण जरी आली, MIDC शासनाला 75% पैसे द्यावेत असा प्रस्ताव आता मान्यता आहे. आणि मंजूर पहिला टेक्निकल सँक्शन मिळाले, मंजूर होईल. आणि नाही जरी मिळालं तरी सुद्धा काळजी करू नका, राहिलेले पैसे DPDCत देऊ आपण. MIDCच्या उद्योजकाला त्रास देणार नाही हे सांगतो. त्यामुळे सगळे रस्ते आपण सगळे एका वेळी मंजूर करू. नाही हा झाला, इकडचा राहिला, तिकडचा राहिला असला विषय आता होणार नाही. अनेक विषय आता बोलताना आपण बऱ्याचशी सांगितलं. वीज बिलाचा विषय, वीज बिलाच्या बाबतीत सुद्धा देवेंद्र मध्ये फडणवीस साहेबांशी चर्चा केली. इचलकरंजीच्या धर्तीवर इथल्या उद्योजकांना सुद्धा सवलत मिळाली पाहिजे ही भूमिका घेतली. मुख्यमंत्री मोदयांनी त्याला दुजोरा दिला, त्याला मान्यता दिली. आता याही लाईट बिलामध्ये आपल्याला कशा पद्धतीने सवलत देता येतील याचा विषय होतो. आपण अनेक मुद्दे मांडले. आता सगळ्या मुद्द्यावर निवेदन मी आता या ठिकाणी घेतलेलं आहे. पायाभूत सुविधा तर होतील. या ठिकाणी स्ट्रीट लाईट पासून सगळ्या गोष्टी आहेत. या खरं तर खूप पूर्वी व्हायला पाहिजे. काय झालेलं मला माहिती नाही. म्हणजे उलट पाण्याचा प्रश्न आहे. पाणी मला सांगितलं की आम्हाला 5 दिवसांनी पाणी देतं. तर मला सांगा, ही या शहरानं राज्याचं नेतृत्व केलं. बाकीच्या विकासाचा विषय सोडून द्या, मला टीका करायची. आपण सगळ्यांचा सन्मान करतो.
पण हे करत असताना या शहरानं राज्याचं नेतृत्व केलं. या शहराला पिण्याचं पाणी पुरेसं मिळालं. उद्योजकांच्या इतर रस्ते नाही, लाईट नाही, पाणी नाही, पाणी 5 दिवसांनी मिळत आहे. थोडी भयानक परिस्थिती आहे. पण आता सांगायला आनंद होतो, आता डबल दुहेरी पाईपलाईन झाली, काम संपलं. पाखणीमध्ये प्लॅनचा जागेचा विषय झाला, तो झाला की या शहराला 24 तास पाणी देणारी योजना आता अंतिम हे फक्त भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 892 कोटी रुपये दुहेरी पाईपलाईन झाली. पाखणीचं 1,600 कोटी रुपये आले. हे झाल्यावर सुद्धा शहराला 24 तास पाणी मिळणार नाही, कारण या शहरातली वितरण व्यवस्था आहे, ही वितरण व्यवस्था 40-50 वर्षापूर्वी जुनी आहे. आता 50 वर्षापूर्वी जुन्या व्यवस्थेवर किती पाण्याचा ताण आहे सांगा ना. एखादा 19 वर्षाचा मुलगा 20-25 वर्षाचा मुलगा डोक्यावर घेऊन चालू शकतो, पण 80-90 वर्षाचा घेऊन चालू शकतो का? आता ती व्यवस्था आमची वितरण व्यवस्थित झालेली आहे. ती व्यवस्था नव्याने केली पाहिजे. भूमिका सन्माननीय पोटे साहेब असतील आमच्या शहरातल्या आमदारांनी मांडली. आणि मी पालकमंत्री झाल्यापासून सुदैवानं काय झालं, या सगळ्या प्रश्न सोडवण्याची संधी मला मिळाली. सगळ्या प्रश्नामध्ये योगदान द्यायची संधी मिळाली. 892 कोटी रुपयाचं टेंडर अजून 1 वर्ष झालं नसतं, ते टेंडर आम्ही वर्ष नाही लागलं, सुरुवात केल्यापासून आम्ही 4-5व्या महिन्यात आम्ही हे टेंडर आता पब्लिश केलं. शहरातली सगळी इंटरनल व्यवस्था 892 कोटी रुपयाची नवी करतोय. शहरातला पाण्याचा प्रश्न संपून जाईल. आता 24 तास शहराला पाणी मिळेल या अशा पद्धतीची परिस्थिती सगळं करत असताना तुम्ही समजून घ्या, हे करण्याची क्षमता कुणाची, ही भूमिका कुणाची, त्याची भावना कुणाची. सरकारमध्ये अनेक मुख्यमंत्री झाले, अनेक सरकार आली गेली, परंतु एका शहराला टार्गेट करून या शहराला काय पाहिजे, इथं काय केलं पाहिजे, या शहराचा विकास कसा होईल, इथल्या पायाभूत सुविधांच्या अडचणी काय आहेत, याचा अभ्यास करून त्याचा विकास करण्याच्या भूमिका खऱ्या अर्थानं देवेंद्रजी घेतात. भारतीय जनता पक्ष घेतो. सुदैवानं तुमचे लोकप्रतिनिधी तेवढ्या ऍक्टिव्हली काम करतात, म्हणून आज हे सगळं शक्य आहे. माझी विनंती आहे, सगळ्या उद्योजकांचे आता निवेदन तुम्ही दिलेलं आहे, काळजी करू नका. दिलेल्या निवेदनावर शेवटी एक आम्हाला एवढं माहिती आहे, देवेंद्रजींना तर खूप चांगलं माहिती आहे की देशाचा विकास करायचा असेल तर उद्योगधंदे वाढले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत, इथून लोकांना काम मिळालं पाहिजे, लोकांच्या उदरनिर्वाहाची साधनं निर्माण झाली पाहिजेत, आणि या व्यवसायाला बळ दिलं तरच देश मजबूत होईल. हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे, मोदींना माहिती आहे. म्हणून सगळ्या उद्योजकांच्या पाठीशी राहण्याची भूमिका आम्ही सातत्याने घेतो. आपल्या सगळ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष राहील अशा पद्धतीचा शब्द या निमित्तानं देतो. आपल्या सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून माझा आपल्या सगळ्यांना शब्द आहे, या इंडस्ट्रीला काहीही कमी पडू देणार पर्यायी व्यवस्था. आता 550 एकराची MIDC आहे. आणखी अनेक उद्योजकांना नवीन उद्योग करायचे आहेत, याचा विस्तार झाला पाहिजे भूमिका आहे. त्याही विस्ताराला आपण लवकरात लवकर या MIDCचा विस्तार आपण करू आणि या MIDCला आणखी एक MIDC आपण निर्माण करू. हे सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांचे आहेत. माझी विनंती आहे, हे सगळं करायला एक लक्षात ठेवा, केंद्रात मोदीजी, राज्यात देवेंद्रजी, बरोबर, आमदार आपले इथं देवेंद्रजी, आणि आता ही सगळी चेन आहे. चुकून समजा इथला नगरसेवक दुसरा निवडून दिला, ते कुणाकडे काम मागायचंय, ते कुणाकडे रस्ता मागेल, ते कुणाकडे पाणी मागेल, कुणाकडे लाईट मागेल, कुणाकडे मागेल. तेव्हा आपल्या प्रश्नाला खरा न्याय कोण देऊ शकतो, तर भारतीय जनता पक्ष देऊ शकतो. ही भूमिका आपण विचाराचे आहात. माझी विनंती आहे, आपण खूप मोठी ताकद आपल्यामध्ये आहे, कारण एका व्यावसायिकाकडं शेकडो कामगार आहे. 5, 10, 50, 100, 200, 300 कामगार आपल्या सगळ्यांना आहे. आपण ठरवलं तर काही करू शकता. ती क्षमता आपली आहे आणि ती सगळी क्षमता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी करावी ही विनंती करण्यासाठी मी आलोय. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आपण सगळेजण आलात, वेळ दिलात आणि खास करून एवढ्या ठामपणे भूमिका घेतला उद्योजक असताना तरी, म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपलं निवेदन घेऊन जातोय. मी काळजी करू नका, अजून 4 वर्ष पालकमंत्री आपला आहे.
मी भावल्या बांधल्या तरी आहे, काळजी नका. त्यामुळं मी यातल्या ज्या ज्या शक्य आहेत त्या सगळ्या मागण्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करेल, एवढा शब्द आपल्याला देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आपण सगळ्याचे आशीर्वाद भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे करा, आमच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे करा. यांच्या वतीने आम्ही शब्द देतो की आम्ही या आपल्या भागाच्या विकासासाठी बांधील आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.